3 दिवस गाणं करत होतो. एक गाणं 3 दिवस करत. जिंदगाचे घर असावे शेजारी. आम्ही तर त्याच गल्लीबोळात राहायला सुरुवात केली. मी लढायचो आणि जाऊन व्हॅनिटीत जाऊन लढायचो. केदार सर कसे आहात? हात कसा आहे? असं आहे. कधीपासून म्हणजे मी बघते जेव्हापासून सुरुवात झाली या कामाची तेव्हापासून लक्ष नाही देतात का तुम्ही? नाही, याचा अर्थ मी डाव्या हाताने फिल्म केलेली नाही. उजव्या हाताने केली. उजव्या हाताने केली. उजवी. काही म्हणतात ना लोक, अरे डाव्या हाताने काम केलं. मी नाही केलंय. मी खूप कष्ट घेतले तरी उजव्या हाताने फिल्म केली. सूरज कसा आहेस? कसं चाललंय प्रमोशन? प्रमोशन जोरात चाललंय. जाईन तिकडे धुमाकूळ. धुमाकूळ. पण आता सवय झाली आहे ना मुलाखतींची वगैरे? झाली आता सवय. अख्खीकडे बोलतोय पटापटा. बोलतोयस आता पटापटा. पण सर ॲक्च्युली हॅट्स ऑफ आहे सूरजकडनं. तुम्ही इतकं सगळं करून घेतलंय. आता मी त्याच्या मुलाखती बघितल्या अनेक किंवा ट्रेलर लॉन्चला कॉन्फिडन्स बघितला. हे सगळं कमाल आहे. तुम्हाला त्याच्याकडे बघून कसं वाटतंय आता नेमकं? काय 93 साली जेव्हा पहिल्यांदा नाटक केलं तेव्हा मी असाच धडपडत होतो ना. त्यामुळे मला माझं प्रतिबिंब दिसतं आणि नवोदित माणसाचं प्रतिबिंब दिसतं. कोणी असेल कलावंत. आणि मला आनंद होतो की या निमित्ताने सूरज आता मोठ्या पडद्यावर येतोय. आम्ही किती बोललो ना तरी आमचं काम महत्त्वाचं आहे, ते बोलणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे 25 एप्रिलला ज्या पद्धतीचं काम आम्ही केलेलं आहे खूप सिन्सिअरली आणि म्हणजे काय म्हणतात ना त्याला झोकून देऊन काम करणं म्हणतात ना तसं केलेलं आहे. कारण एक तर त्याला काही लिहिता वाचता येत नाही. इथून सुरुवात म्हणजे आपण एखादा सीन सांगितला तर आपण रीडिंग नाही घेऊ शकत. सगळे बसले वाचू शकत नाही. हां, वाचायला तर त्याला ती गोष्ट समजून सांगणं ते मला एकदम एकांकिका स्पर्धेचे दिवस आठवले जेव्हा मी कॉलेजमध्ये जायचो आणि त्यांना त्या मुलांना एकांकिका बसवायला म्हणजे मदत करायचो. मी जेव्हा मी बसवायचो एकांकिका ते सगळे सगळे कलावंत माझ्यासमोर होते. बस ते 93 साल आणि आता 2025 मी परत बॅक टू पॅव्हेलियन आहे. वा, किती मस्त. पण मिक्स कमेंट आहेत या चित्रपटाबद्दल आणि एक कमेंट जी आता तुम्ही विषय काढला 1993ची आठवण आली म्हणून मला इथे विचारावं असं वाटतं. एक कमेंट अशी आहे की थेट दादा कोंडके यांच्याबरोबर कंपॅरिझन होतं की सुरुवातीच्या काळात त्यांनाही क्रिटिसिझमचं, आत्ता आपण क्रिटिसिझम म्हणतो पण तेव्हाही नाकारलं होतं प्रेक्षकांनी. बट देन रेस्ट इज हिस्ट्री. अशा प्रकारच्या सुद्धा कॉमेंट आहेत. सर त्यावर काय मत मांडाल? काहीच नाही. माझं एकतर अशा कॉमेंट्सना चेहरा नसतो ना, त्यामुळे आपण जास्त फार बोलायचं नाही त्याच्याविषयी. आणि याचा तर प्रश्नच नाही कारण याला वाचायलाच येत नाही म्हटल्यानंतर हा कॉमेंट नाही बघत तू, त्याला वाचताच येत नाही. मला कुठं वाचायचं? तुला सांगत नाहीत का कोणी? सांगत नाहीत? नाही, कोण नाही वाचत. वा, मी एकदा हिरीव टाकून दिल्यावर लक्ष देत नाही. क्या बात. बघतच. त्यामुळे क्रिटिसिझम असावे. आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे, निंदकाचे घर असावे शेजारी. आम्ही तर त्याच गल्लीबोळात राहायला सुरुवात केली. वा, मस्त. सर काही महिने मागे जाऊन विचारेन, कारण तुम्ही ट्रेलर लॉन्चमध्ये म्हणाला होतात की बिग बॉसच्या अगदी दुसऱ्या-तिसऱ्या आठवड्यामध्येच ठरलं होतं हा या चित्रपटाचा हिरो असेल, सूरजच असेल तो. पण त्याची सुरुवात कुठून तरी झाली असेल, स्क्रिप्टची म्हणा किंवा काय दाखवायचं. कारण या आधीचा चित्रपट बाई पण भारी देवासारखा चित्रपट तुम्ही इंडस्ट्रीला दिला किंवा महाराष्ट्र शाहीरसारखा चित्रपट तुम्ही दिला. कट टू आता झापूक झुपूक. कधी सुरुवात झाली होती या स्क्रिप्टची? ही गोष्ट माझ्याकडे होती. म्हणजे मी प्रामाणिकपणे कबूल करतो 2004 वगैरे 2005ची गोष्ट असेल की मला ती गोष्ट मला सापडली होती, कथा मला माहिती होती. मला ना ते डिव्हाइस माध्यम सापडत नव्हतं. कारण त्याच्यामधलं जे कॅरेक्टर आहे ते कॅरेक्टरला खूप रिलेटेबल असायला पाहिजे आणि ते खरं वाटलं पाहिजे. त्या व्यक्तीकडे बघितल्यानंतर हळूहळू तो सिनेमा बघताना त्या व्यक्तीबरोबर तो अख्खा सिनेमा कॅरी झाला पाहिजे. तर ती व्यक्ती कोण? माझे असंख्य चांगले चांगले कलावंत मित्र आहेत, पण कुठलंही बॅगेज घेऊन येणारं कलावंत यात नको होतं. म्हणूनच मग सूरज ज्या दिवशी मला दिसला पहिल्यांदा बिग बॉसमध्ये त्या क्षणी मला असं वाटलं की हे कॅरेक्टर आहे आणि या कॅरेक्टरचा करेक्ट उपयोग या कथेसाठी केला तर हे लोकांना खूप काहीतरी वेगळा आनंद देईल आणि हा आनंद देणारा सिनेमा आहे. कारण आता सुट्ट्यांचा काळ आहे. लोक आज कसं आहे दर्शना, एक तिकीट काढायचं म्हटलं तरी खूप पैसे जातात. एक फॅमिली घेऊन जातात, त्यांचे कष्टाचे पैसे आहेत. त्या कष्टाचे पैसे त्यांनी तिकीट काढायचं आणि तो आनंद जर मिळाला नाही त्यांना तर ती प्रतारणा आहे त्यांच्याबरोबर. त्यामुळे मला इतकं काम करावं लागलं या अख्ख्या सगळ्या प्रोसिजरमध्ये की मला एकतर याला एक हिरो म्हणून लोकांसमोर आणायचं आहे आणि ह्याच्याकडून तेवढंच ताकदीचं काम करून घ्यायचं आहे. आणि हे फक्त माझं काम नाही आहे, माझ्या टीमचं अख्खं काम आहे. इट्स नॉट केदार शिंदे फक्त एकटा दिसतो कारण त्याला बोलता येतं, पण बाकी सगळी टीम जी माझ्याबरोबर असते ती कधीच दिसत नाही. आणि या मुलांनी
जेवढे मी कष्ट घेतलेत ना तेवढे त्याच्यापेक्षा जास्त कष्ट या मुलांनी घेतलेत. मी असं म्हणेन कारण त्याला ती सवयच नाही ना. ॲक्टर्सना सवय माहिती असते ना, त्याला सवयच नाही म्हटल्यानंतर याचे कष्ट, मला खूप आनंद आणि मला खूप अभिमान वाटतो या मुलाचा. क्या बात. सूरज, पण तुला कधी वाटलं होतं तू ऍक्टिंग करशील? ऍक्टिंग केलीच नाही. नाही, सूरज जसा आहे तसा वागलाय. कधी सरांना माहितीच होतं की सरांना ती पाहिजेच नव्हतं की ऍक्टिंग ही आवडत नाही सरांना. डायरेक्ट सरांनी सांगितलं ऍक्टिंग कोणी करायचीच नाही. मग मी ऍक्टिंग नाही केली. पण जेव्हा तुला त्यांनी सांगितलं होतं की तू चित्रपटात काम करणार आहेस तेव्हा तुला काय वाटलं होतं? मी आनंद होतं, मला लय खुशी झाली की आता झापक झुपक पिक्चरचा हिरो मी, म्हणजे किती खुशी असते ना. मग मला लय आनंद झाला की सरांनी एवढी मोठी संधी दिली माझ्यासाठी. लय ही की उत्सुकता कधी 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 जायचंय असं झालं. पण सरांच्या चालतं ते काय तारखाच बदलायच्या की आता नाही पुरं नाही आता, म्हणजे असं व्हायचं तारखा. आपण आता जमतंय का ऍक्टिंग करायला? Acting आता नाही जमलंय, करत. लाईट्स कॅमेरा ऍक्शन कळलंय का आता? जमतंय. पण ऍक्च्युली सर चित्रपटाचंच नाव आहे झापूक झुपूक. त्याचीच ती सिग्नेचर लाईन जी सगळ्यांनीच अख्ख्या महाराष्ट्राने बघितली आधीपासूनच. हेच नाव असावं यामागे अट्टहास काय होता? कारण सूरज चव्हाण म्हणजे झापूक झुपूक आणि झापूक झुपूक म्हणजे सूरज चव्हाण, हे समीकरण त्या बिग बॉस पासून झालेलं आहे. दर्शना, तू आता इतके इंटरव्ह्यूज करतेस आणि तुला मी इतके इंटरव्ह्यूज दिलेले आहेत. आपला अर्धा वेळ आहे ना, 15 म्हणजे प्रमोशनचे पहिले अर्धा वेळ लोकांपर्यंत ते नाव पोहोचवण्यामध्ये जातं. करेक्ट. आणि त्याच्यानंतरचा अर्धा वेळ आहे ना, आमची प्रदर्शनाची तारीख ही आहे हे सांगण्यात जातो. आम्हाला ते सोपं झालं होतं कारण ज्या क्षणी सुरू केलं त्या क्षणी लोकांना, सर्वसामान्य लोकांना जे तिकीट काढून येतात त्यांना झापूक झुपूक माहिती होतं. खरंय. त्यामुळे ते माझ्यासाठी खूप सोपं गेलं की पिक्चरचं नाव काय, झापूक झुपूक. तर इमिजिएटली लोकांचं यायचं सूरज चव्हाण. तर हे गाणी गणित नाही बांधत लोक डोक्यामध्ये की काय असेल नावावरनं. पण मी नेहमीच नावाच्या बाबतीमध्ये, म्हणजे लोक मला किती नावं ठेवून देत, पण मी माझ्या कामाच्या नावाच्या बाबतीमध्ये खूप एक फोकस्ड असतो. मला असं वाटतं की त्या नावातून लोकांना त्या सिनेमाची जातकुळी काय आहे ती कळावी. म्हणजे बाईपण भारी देवा हे नाव, खरं बाईपण भारी देवा हे नाव पहिल्यांदा जेव्हा सांगितलं तेव्हा एकदम असं बाईपण भारी देवा, पण मग त्याच्यातून गोष्ट इमिजिएटली कळते की बाईपण भारी देवा म्हणजे काय. महाराष्ट्र शाहीर ही नावातच गंमत आहे, अगबयारेच्या नावातच गंमत आहे, जत्रा नावातच गंमत आहे, तशी झापूक झुपूक पण नावातच गंमत आहे. वा, खरंच मस्त आहे, छान उत्तर आहे, मला खूप आवडलं. सूरज, तुझा पहिला दिवस कसा होता या चित्रपटाच्या शूटिंगच्या सेटवरचा? वर्कशॉप झाले सर आधी? मानलं होतं तुला ते पहिला दिवस माझा वर्कशॉपचं मुंबईमध्येच होता. आपल्याला ते ओले बांधतात बघा, वर जायचं होतं ना, वर जायचं होतं ना, ओली टाकायची होती. मी सरांना म्हणलं मला दोरे नका लावू, मी असंच ओले अरे हाणतो. बापरे. मला पहिल्यापासून सवय नाही येत ओले हाणायचे, कुठून वरून किती उंच असू दे तरी ओले हाणायचे. मग सरांना म्हणलं ओले बांधू नका, मी इथून ओले हाणतो. आणि तू खरी उडी मारली? नाही हारण्यास होतं. सूरज काही नाही तो त्याच्यामध्ये असे गुण आहेत की आता फाईटचा सिक्वेन्स आहे शेवटी, हा मला सतत म्हणायचा, सर तो जो विलन आहे ना त्याला मला एकदा खरं मारू द्या. अरे म्हटलं असं नसतं. पण भीती नव्हती ना तुला पहिल्या दिवशी? एवढे कॅमेराज येतात बिग बॉस मध्ये, ऑब्व्हियसली तुला सवय झाली असेल. मला हा कॅमेरा किंवा कॅमेरा असतात. कॅमेरा असल्या मला भीती कसलीच नसते, उलट मला लय बोलायत. कॅमेरा समोर असला ना तर मला सवय झाली आता कॅमेऱ्याची. म्हणजे फोन असताना ना मी बिंदास बोलतो. आता माझा छोटा कॅमेरा होता, मी रील बनवायचो, टिकटॉकला हिरे बनवायचो, तर माझी भीती मेलेली. मी कधीच भेट नाही कॅमेरा समोर, बिंदास बोलतो. माझं डॉयलॉग म्हणा, कॉमेडी, पब्लिकला मी हसावतो, माझ्या फॅनला माझ्या काळजात बसवतो, माझं असं आहे. वा सर, पण काय सगळ्यात जास्त चॅलेंजिंग काय वाटलं तुम्हाला या प्रोसेसमध्ये? सगळा पिक्चर खूप चॅलेंजिंग होता. एकतर सगळी नवी पिढी या सगळ्या नवीन. ऍक्च्युअली मी तुम्हाला विचारणार होते कारण सगळेच नवीन, सगळे यंग जनरेशन दिसते याच्यात. म्हणजे मला या गोष्टीसाठी हे कलावंत असे हवे होते. म्हणजे आता कसं आहे की मी बाईपण केली तेव्हा या 6 अभिनेत्रींबरोबर काम केलं, तेव्हाही मला लोकांनी विचारलं, अरे बायकांना बघायला कोण येणार आहे सिनेमामध्ये, असा प्रश्न मला विचारण्यात आला होता. आज या सगळ्या टीम बरोबर काम करतोय तर काही लोक असेही म्हणतात की अरे हा रील स्टार आहे, याला बघायला कोण येणार आहे थिएटरमध्ये. पण लोक विसरतात कथा महत्वाची असते सिनेमामध्ये. माझ्या आईला ना बाकी काही गोष्ट कळत नाही, मी माझ्या आईसाठी सिनेमा बनवतो आणि माझी आई म्हणजे ते रसिक प्रेक्षक आहेत.
जे खूप कॉमन आहेत, तर त्यांना ना ॲक्सेस जम, मी काय शॉट घेतलाय, मी काय कुठल्या कॅमेरा वापरला, याचं काही भान नसतं. त्यांना गोष्ट कळते आणि त्यातले कॅरेक्टर्स कळते आणि ते एकदा रिलेट झाले ना तर मग एकदम सोपं जातं काम. त्यामुळे मला या सगळ्या टीमबरोबर काम करताना एकतर मला आनंद मिळाला अशासाठी, कारण मी माझ्या नंतरच्या जनरेशन बरोबर काम करत होतो. आणि दर्शना, आपण जेव्हा हळूहळू आपलं वय वाढायला लागतं तेव्हा आपल्याला कळायला लागतं की आपण आपल्या प्रेमात पडून उपयोगाचं नाही, आपण अपडेट राहायची गरज आहे. 100%. आज लोकांना काय आवडतंय, मला क्रेटेक्स बरोबर गाणं करताना किंवा कुणाल करण बरोबर गाणं करताना, या सगळ्या लोकांबरोबर गाणं करताना मला काय नवीन शिकायला मिळतं. क्रेटेक्स ज्या पद्धतीने विचार करतो तो विचार काय आहे, तर हे आजचं जनरेशन आहे. आणि या जनरेशन बरोबर मी जर राहिलो तर मग पुढची 10 वर्ष तरी मी करेक्ट राहील. मी यांना जर मी माझं लेक्चर द्यायला सुरुवात केली असते की अगं बाई अरेच्च्यामध्ये मी जेव्हा पहिला शॉट, हे आता नाही राहिलं. बरोबर. आपण आपल्या प्रेमात पडून उपयोगाच नाही, आपण लोकांच्या प्रेमात पडलं पाहिजे, जी रसिक प्रेक्षक आहेत, आणि त्यांच्यासाठी काम करायचं. पण चित्रपटामध्ये आम्हाला कसा दिसणार आहे सूरज, काय कसा दिसणार नाही तुम्हाला, 25 एप्रिललाच करणार नाही झापक पिक्चर मध्ये. तेव्हा तुम्ही आनंदाने हसणार बी, कॉमेडी बी, फाईट बी. तुला काय कठीण वाटलं ते सगळ्यात जास्त? मला कठीण माझा रॅप वाटला, झापक झपक ते गाण्याचं. ती लिपसिंग करायला लय साऊंड एवढेचा होता, ती लिपसिंग करायला लय अडगव जायचं मला. मी फास्ट केलं ना, मला तोंडात लिपसिंग करायला हॉटात बसतच नव्हतं ती गाणं. तर मग ते हलो हलो केलं तेव्हा बसायला लागलं. कितव्या टेक मध्ये झालं ते? 3 दिवस गाणं करत होतं, एक गाणं 3 दिवस करत. सर ऍक्च्युली म्हणजे खूप पेशन्स ठेवलेत तुम्ही, आणि ट्रेलर इतका सुंदर कापलाय ना, ही जेन्युइन कॉम्प्लिमेंट आहे. खरंच छान ट्रेलर कापलाय आणि मस्त वाटतोय तो बघायला. आधी असं होतं की बाबा काय आहे नेमकं झापूक झुपूक, पण ट्रेलरनी त्या प्रश्नाचं उत्तर दिलं की हे छान लव्ह स्टोरी आहे ही, मस्त. पण मला सांगा किती मेहनत घ्यावी लागली, कुठून कुठपर्यंत? मी काही बोलण्यापेक्षा मी किती मेहनत घेतली आहे आणि मी कसा होतो हे खरं त्याच्याकडून ऐकायला मला जास्त आवडेल. मी कसा होतो सेटवर, त्यांचा अवतार बघितलं वाक्य द्यायचे, इतके खतरनाक होतं. म्हणजे त्यांचा आवाज ऐकला तरी ती गप बसायची, कारण एवढा दबदबा होता सरांचा. म्हणायचे आवाज काढायलाच नको. मी आलो की मी गप मान खाली घ्यायचं चालायचं, गप बसा चला. आणि मला त्यांनी लय वाल्या रागावलं ना, मी लढायचो आणि जाऊन व्हॅनिटीत जाऊन लढायचो. मग परत असं वाटायचं की आपल्यासाठीच करतात, चांगलं शिकवतात, आपल्या वडील सारखंच आहेत. एवढं बोललं तर काय होतं, दुखलं मन चला मिठी मारायचं परत. नाही एकदा तर सरांनी कधीच लावलेली बाहेर. गंमत अशी होती की मला ना, मी थोडं मॅन्युप्युलेट करून पण काम करून घेतलं त्याच्याकडून. म्हणजे मला जेव्हा तू जर ट्रेलरमध्ये बघितलं असशील तर याचे आणि ह्याच्या बहिणीचे पायलचे काही इमोशनल सीन्स, आता ते इमोशन्स बाहेर काढण्यासाठी मी पूर्ण ते 3 दिवस वातावरण निर्मितीनं खूप वेगळी केली होती. त्याच्याबरोबर मी इतका चिडत होतो, इतका रागवत होतो. तसं सीन यावं म्हणून सुरा असं माझ्यावर धावायचं ना, इतकं रागवायचं ना, माझं मन दुखायचं, मी रडायचो. असं काय तुला आता कळत असेल ना का ओरडायचं. त्या रात्री इतकं झालं, पहिल्याच रात्री, तर मी माझ्या प्रोडक्शनवाल्यांना सगळ्यांना सांगितलं होतं, झोपला की बाहेरून ह्याची कडी लावा, पळून बिळून गेलं तर काय करायचं. कारण याचं म्हणजे डोकं माहीत नाही ना काय रिॲक्ट होईल. तर हा बिचारा ह्याला परवा 13व्या दिवशी कळलेलं आहे की मी बाहेरून कडी पळून, माहितच नव्हतं आम्हाला. म्हणजे की अख्ख्या आल्यात, आम्ही झोपायचो 4 पाठ वाजायच्या. म्हणजे आम्हाला किती वाजायच्या उठायला 4 वाजता, 4 वाजता उठायला लागायचं, 1-2 वाजता झोपायचं. तर आपला दरवाजा ठोकतोय तर बाहेरून कडी आहे ना. तर नंतर आता 1-3 दिवसापूर्वी कळल्यानंतर मग त्याला जाणवलं की अरे माहितच नव्हतं. मी वाजवायचो खटाखट, दरवाजा उघडला कोण आहे काय, कुणीच वाव देत नव्हते. सो त्यातला वाटलं पळून जातोय. म्हणजे मला काय माहिती ना, सूरजबद्दल प्रेम आहे, पण एक माहित नाही ना टेम्परामेंट माणसाचं काय असू शकतं. आणि मग ना ते इतकं रागवलेलं असेल ना, तर रात्री जेव्हा मी तो सीन करायचो ना, तेव्हा तो इतका हर्ट असायचा ना, तरच ते खरं येणार होतं. आणि माझे ते 3 सीन जे 3 रात्र मी केले, ते झाल्यानंतर त्या रात्री मी अशी त्याला मिठी मारली की सगळं संपलं एका सेकंदात. सो थोडं मॅन्युप्युलेट करून करावं लागतं. बिकॉज काय आहे की ना, बघ काय माझ्यातला दिग्दर्शकपेक्षा ना माझ्यातला क्रिएटिव्ह माणूस असा आहे
की मला त्याला फ्रीडम पण द्यायचं आहे आणि बरोबरीने मला जे पाहिजे ते काढून त्यांनी मला आधीच सांगितलं, सनाताईने तुला खरं खरं सांगितलंय ना मी कसं आहे तू. मग सांगितलं सनाताईने की पप्पा लय बेकार आहेत, म्हणजे काम करून घेतात म्हणजे घेतात आणि तुला लालायला लागणं. त्यांनी सनाताईने असे 2 मुलं घेतलेले तेव्हा मला सांगितलेलं की खाली ठेवायचं होतं आलगवलेला हात दोन्ही, पण पप्पाने काय ठेवून दिलं नाही, इतकी लाललेली मी. आता पप्पा तसंच आहेत. मग मी म्हणलं नाही मला नाही. सनाने अनुभवाचे बोल सांगितले आणि त्याला त्या भंकस वाटली होती. मला वाटलं नाही, पण नंतर कळालं सिटिंग वर गेल्यावर कळालं कसा अवतार आहे. अजून ग्लिसरीन वगैरे हे शब्द नाही, काहीच नाही. नाही गेली तो जो सीन आहे ना ज्या क्षणी तो त्या दगडावर बसलेला, नदीच्या रडतो. तो बसलेला आहे. आता ग्लिसरीन तो डोळ्यातच नाही घालू शकत. एक तर साधी गोष्ट आहे की आम्ही ते ब्लड टॅबलेट्स आणले होते, ते शेवटची फाईट होती, अजिबात मला घ्यायचंच नाही तोंडामध्ये ते काहीच. म्हणजे त्याच्या डोक्यामध्ये ते गोष्टी काही गोष्टी फिट आहेत आणि त्या फिट आहेत ना गोष्टी त्याप्रमाणे ते सगळं होतं. तर ग्लिसरीन नाही घ्यायचं तर मग रडणार कसा हा. तर मी काही नाही पेशन्सली त्याच्याकडे गेलो आणि त्याला सांगितलं तुझ्या आयुष्यातला सगळ्यात अत्यंत वाईट अनुभव जो असेल ना तो विचार कर. सरांनी सांगितलं ती डोक्यात विचार केला आणि मग डोळ्यातली मनानेच पाणी आलं माझ्या, इतकं आतून दुखलेलं. काय विचार केला होतास तेव्हा तू सुरेश? गोलीगत धोका. गोलीगत त्याचा जो एक गुलीगत धोका झाला होता मुलीने दिलेला, तो विचार केला तसा तो आतून वेगळा आहे. तुटलो. ओके. खूप गोष्टी असतात ना एक चित्रपट करून घेणं आणि नाही. आणि काय माहिती ना मला ते ऍक्टर नाही आहे ना हा, आणि ऍक्टर म्हणून काम पण करायचं नाहीये. सो हळूहळू आता कसं आहे, मी जर वाक्य त्याला सांगितलं ते वाचता येत नाही, मी त्याला वाक्य सांगायचो पण त्यातले शब्द त्याला खूप अवघड जायचे. शब्द बोलायलाच येत नव्हते ना यांचे, लय अलग असायचे लिहिलेले शब्द. सर म्हणायचं मग तू कसा बोलू शकतोय, तू कसा करणार सांग मला, मग तसं घेऊ. त्याचा तो शब्द आहे ना अख्ख्यांना, सगळ्यांना नाही बोलत. मी म्हणायचं ना बिग बॉस मध्ये की अख्ख्यांना बोलावलंय, चला बिग बॉसने आपल्याला ते कुठलं ही होतं, आम्ही अख्खी बसायचं सोबत पानला दे असं काय त्याला सोफा लिव्हिंग रूम, लिव्हिंग एरिया. हा लिव्हिंग म्हणलं काय मला बोला येत नाही, त्याच्यात बसायचं आम्ही. तर माझा शब्द आहे ते अख्ख्यांना बोलावलंय. तर हे सगळे शब्द आहेत ना हे त्याला कम्फर्ट देऊन मला माझा परिणाम पण साधायचा होता. त्यामुळे इट वॉज अ टाइम टेकिंग प्रोसेस, बट खूप मजेशीर प्रोसेस होती ही. नाहीतर काय होतं की हळूहळू आपण इतके सिनेमे केल्यानंतर आपल्याला एक थोडा बंचुकेपणा येतो की आपल्याला सगळं आता येत आहे. तर माझं बाईपण नंतर मी ही फिल्म करतोय तर मला प्रश्न स्वतःला पडला होता की खरंच मला काही येतंय का. आणि मी आय एम नॉट जोकिंग, हे कोणी बडावा म्हणून नाही सांगत आहे, तू क्लीन स्लेट करते. इतकं सोपं आहे ना बाईपण नंतर मी कुठल्याही मान्यताप्राप्त सगळ्या ऍक्टर्सना घेऊन सिनेमा करणं. पण मला हा सिनेमा करायचा होता आणि याच्याबरोबर करायचा होता, हे माझ्यासाठी चॅलेंज होतं. सर लय बोलायचं मला, सर आपल्याला पिक्चर कसल्या परिस्थितीत तू मला पाहिजे तसंच पाहिजे. आणि मी त्याला सरांना म्हणलं मी हाय तसंच आहे, कुठं बदललंय. ती म्हणलं बिग बॉसचा विनर आहे तो असं. मी म्हणलं किती बिग बॉसचा मोठा विनर असलो काय असलं तरी माणूस की मी जपणार आणि मी खालीच राहणार, डागात कधी मी जॅक्या मारणार नाही. मी माणूस आहे साधा सिंपल तसा शेवटपर्यंत. सर बघा हा काय बोलतोय. तुम्ही कधी बघा, तुम्ही कधी बघा. आता तुम्हाला वाटलं नाही आता बिग बॉसला आपण भेटलेलं केलं ते माहिती का हे काय ती इंटरव्ह्यू केलं तर माहिती का तुम्हाला. मी तुम्हाला वालागतोय पण तुम्ही मला वालागलाय का नाही. अरे बापरे इथपर्यंत आले रे इंटरव्ह्यू साठी. पण ती नाही म्हणत मी वालागतो. मी अख्ख्यांना मागाशी ते आले मागाशी त्यांना म्हणलं काय चाललंय, मी अख्खी डोक्यात ठेवतो. मी असं मुलगा नाही. ग्रास्पिंग पॉवर प्रचंड आहे. आणि ना तू म्हणतेस ते आहे की तो का बदलणार नाही याची कारणं खूप स्ट्रॉंग आहेत. म्हणजे आता रोज याला इथे माझ्याबरोबर राहावं लागतंय. म्हणजे शूटिंग नाही त्याच्या अगोदर प्रोसेसपासून तो माझ्या सानिध्यात आहे. इथे त्याची व्यवस्था त्या पद्धतीची केली होती. त्रास होतो त्याला. मला कोंडून म्हणलं ना त्रास होतो. मला असं कोंडून नाही राहावं वाटत. खुल्ली हवा खुल्ली वातावरण. असं गावाकडे कसं आहे आपल्या हवा सुटली की चला पतंग्यावर वाय, असं गोट्या खेळायचा चला, बॅटबॉल खेळायचा चला. तसं माझी मज्जा आहे. मला असं कोंडून कोण लावू शकते, मी नाही लावू शकत. बरं AC मध्ये बस राहत नाही, फॅन नको आणि वर दार खिडक्या बंद. मी माझं छोटं घर होतं ना ते, त्याच्यात मी घामात झोपायचो. मला अशी झोप लागते.
म्हणजे मला एसीची मला थंडी म्हणली ना मी कोलतो. मग आम्ही ती शेक करतो बघा शेंड्याचा, मग ते शेकायचं, गाल लागलं की झलकीन घालायचं. मग मला दम आहे ना पंप वाला ना तर मला बरं वाटतं, नाही तर माझं अवसान गळटून जातं, असं वर खाली जीव होतो माझा, इतकं तर मला त्रास आहे त्या दम्याचा. हो हा. सर वाईमध्ये शूटिंग झालंय या चित्रपटाचं आणि त्याच्यात आता तो जे सांगतो त्या सगळ्या तर वाईमध्ये म्हणजे वाईमध्ये नाही, वाईमध्ये आम्ही राहायला होतो. प्रत्येक लोकेशन हे तासभर 1.5 तास या अंतरावर लोकेशन लांब लांब होतं. त्यामुळे मला ते खूप एक रॉ मुलगा त्या रॉ वातावरणात राहतोय. छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या लोकांना अंडरलाईन होतील. जर त्याचं घर बघितलं तर ते घर आम्ही जे सेटअप केलं आहे त्या घराचा हा मुद्दामूनच गावाच्या बाहेर, कारण ना सगळ्यांनी एक अंतर ठेवलं त्या मुलापासून. ही इज अलोन. मला माझं घर आठवलं, इतकं तर भारी घर होतं माझं. पण माझ्या अशा परिस्थितीमध्ये आणि अशा वातावरणामध्ये काम करण्याची मजा खूप वेगळी असते. सर पण हा चित्रपट काय लर्निंग घेऊन आलाय तुमच्यासाठी? मी प्रचंड पॉझिटिव्ह झालो या मुलामुळे. कारण काय आहे की हा सिनेमा शूट करताना जेव्हा जेव्हा शॉट संपला की आपण नॉर्मली ना, तू पण विचारशील मला कसा झाला इंटरव्ह्यू, किंवा मी तुला विचारेन कसा दिला मी इंटरव्ह्यू. मी म्हणायचं भारी झालाय ना. म्हणजे शॉट संपल्यानंतर माझ्याकडे भारी केला ना. तर हे जे पॉझिटिव्ह विचार आहे ना हा मी याच्याकडून शिकलो. कदाचित या 32 वर्षाच्या माझ्या अख्ख्या कारकिर्दीमध्ये हजार नाही लाखो वेळा माझ्या बाबतीत मला प्रश्न जे पडतात ना ते या मुलाला कधीच पडत नाही आहेत. आणि मी फॉर्म बोलवतो ना, मी बॉबड्या बोलतो ना तर लिटेक सारखं व्हायचे, म्हणजे एक शब्द चुकला की परत घ्यायचं. मग त्यासाठी मी फॉर्म मधले व्हायचं. तर हे या मुलाकडून शिकण्यासारखं आहे की, आणि ना बघ ना तो असं पाण्यासारखा आहे. म्हणजे तू जसा रंग टाकशील ना मग तो रंग घेईल. हा म्हणजे तो डम नाही आहे, म्हणजे बुद्धू नाही आहे. त्याला माहिती आहे तो काय करतोय आणि त्याला कुठला अवसान पण नाही आहे की मी करतोय मी काहीतरी सॉलिड आहे, नाही. त्याला माहिती आहे की मला ॲक्टिंग येत नाही पण मला काम करण्याची इच्छा आहे. आणि कुठल्याही वर्गाची मक्तेदारी नाही ना कलेवर. यांनी यायला पाहिजे, त्यांनी यायला पाहिजे, यांनी यायला नको, असे बॅरिगेट्स आपण नाही टाकू शकत. आज रील स्टार जर त्याला वाटतंय की काम करावं त्यासाठी कष्ट घेतो ना तो, तर आपण ते कष्ट बघितल्यानंतर बोलायला पाहिजे. त्याला बिचारायला कष्ट बघण्याच्या अगोदर ज्या पद्धतीने बोलतायत ना ते त्याला कळतच नाही. पण मला दुखावण्यासारखं आहे की ना अरे यार बघा तर त्या मुलांनी काय काम केलं. बरोबर आहे. आणि बरं 25 एप्रिल हे काही फार लांब नाही आहे, आत्ता आहे. आणि कोणीतरी हा विचार करायला पाहिजे जर मी बाईपण नंतर सिनेमा करतोय तर मी माझं पण एक करिअर अख्खं स्टेकला लावलंय ना. बरोबर. तर मी माझं तर विचार केलाच असेल. 100% खरं बोललात एकदम. मी काय म्हणतो, सरांनी एवढं मोठं जातला पिक्चर, काय त्यांचं मोठं पिक्चर आहे मराठी, माझ्यासाठी नका बघू पण सरांसाठी तरी बघा. माझी एवढीच इच्छा आहे की सरांनी कसं मला हे केलंय, काय म्हणतात काम कसं करून घेतलंय. एकदा फक्त झपक 25 एप्रिलला थिएटर मध्ये जाऊन बघा, एकदा माझ्या विश्वास ठेवा. मी माझ्या फॅनला म्हणतो. आणि तुम्ही ज्या आता पॉझिटिव्ह अप्रोचचा उल्लेख केला ना, जेव्हा तो ट्रॉफी घेऊन आला होता बिग बॉस जिंकल्यानंतर, तेव्हा तुम्हाला ते वाक्य म्हणाला होता बघ आणली की नाही ट्रॉफी. तर सेज इट ऑल की त्याचा अप्रोचच पॉझिटिव्ह आहे प्रत्येक गोष्टीकडे बघायचा. प्रचंड. ये सूरज तू काय काय शिकलास रे या चित्रपटातनं? मी सरांकुना म्हणजे बोलायला कसं, म्हणजे हळू आवाजात टोन कसा द्यायचा ते शिकलो. परत डबिंगला गेलतो तिला अलगाव होतं माझ्यासारखं, सेम तसंच करायचं होतं, आवाज सेम तसाच द्यायचा होता. ती मला काय जमत नव्हतं पण सरांनी करून घेतलंय अख्खं ते माझ्या, कसं बोलायचं कसं नाही. सर सांगायचं तिथून तू असं बोल, मग असं होणार, मग बरं होणार, असं तर. ॲक्च्युली त्याने डबिंगचा उल्लेख केला. खरं तर सर शब्द तर जाऊच द्या, म्हणजे ही प्रोसेसच ऑल टुगेदर वेगळी की आपण काम करतोय तेच परत आपल्याला डबिंग सुद्धा करायचं आणि त्याच स्पेसमध्ये. मला जरा भीती वाटली होती है ना टेक्निकल दृष्ट्या. नाही मला काय डबिंग ह्यानी कधी केलेलंच नाही. हो. आणि मेन म्हणजे काय की त्यावेळेस ना जेव्हा आपण सेटवर असतो तो सीन करत असतो मी म्हणायचो लय नको मला वाक्य, एक वाक्य देऊन करतो सर करून घ्यायचं. तर आपण त्यावेळेस टेक करताना त्या भावना व्यक्त केलेल्या असतात. पण त्या बंद खोलीमध्ये कानाला हेडफोन लावून समोर माईक असताना कोणी नसताना चित्र बघून त्या सगळ्या भावना परत भावना समोर आणायच्यात.
तर माझ्यासाठी ते कठीण होतं की डबिंग सेम तसा आवाज काढायचा, सेम तसं बोलायचं, सेम असं इमोशन आणायचं. आणि कधी कधी मी त्याला सांगितलं होतं की ना फिल्म शूट करून उपयोगाची नसते, डबिंगमध्ये पण फिल्म वेगळी होते. बरोबर. जे आपलं करायचं राहिलंय ते आवाजाच्या जादूने आपण ती गोष्ट करू शकतो. तर हे सर माझी लय काळजी घ्यायचं. सर म्हणायचं आता बस एवढंच बस, एका दिवसात जातो का डबिंग करू, थांबवा दम धर. कसं आहे आवाजाला बी दम लागतो, म्हणजे थकला ना तर आवाज नीट नाही येत, त्या आवाजाला वॉइस आराम दे मग कर, परत आवाज बोल. मग 2 दिवस केली, संपवले. आणि व्हेरी फास्ट डबिंग 2 दिवसात अख्खं पिक्चरचं आणि मेजर वाक्य बोललाय ना, ते सगळं डबिंग कम्प्लीट करून हा मुलगा बाहेर पडला होता. आणि विथ दॅट इमोशन्स. आणि मला 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 खरं सांगू, आता मला नव्हती खात्री. मला असं वाटत होतं कदाचित याच्यासारखा आवाज असणारा मुलगा, जो एक मुलगा आहे त्याचा आवाज काढतो, त्या मुलाची तयारी करून ठेवली होती मी. जर या सूरजला जर जमलं नाही तर त्याला बोलवून मग मी प्रोफेशनली त्याच्याकडून ती गोष्ट करू. कारण याचा आवाज युनिक आहे. हा नुसताच दिसायला युनिक नाही आहे, आवाज पण युनिक आहे. आणि त्यावेळेस ना ते सगळे चढउतार जे आवाजातले असतात ना, त्या इमोशन्समध्ये जिथे कमी बोलायचं आहे, जिथे ठहराव पाहिजे, या सगळ्या गोष्टी करून घेताना जरा मला त्रास झाला होता. पण इज बेस्ट. वा, मस्त. सूरज, मला तुझ्या स्टंट सिक्वेन्सबद्दल पण ऐकायला आवडेल. फाईट सिक्वेन्स आहेत, तू फाईट सुद्धा केली आहेस. एक ट्रेलरमध्ये आम्ही शेवटचा सीन बघतो, अख्खा रक्तबंबाळ झालेला आहे. कांग दुखायचं मला हार्नेसमुळे. आणि एक सीन होता फायटिंगचा, ते असलं गुडघ्याला लावतात बघा, आणि दगली तिथं समोर इतकी दगली मोठी मोठी, गुडघं फुटलं असतं, फुटलं रक्त निघलं त्याच्यातनी. तरी मी म्हणलं थांबायचं नाही, फायटिंगचा सीन एकच नंबर करायचा. मग ती माझं गुडघ्यातनी रक्त निघत होतं, ते अख्खं बांधलेलं तरी ती फाटलं माझं अख्खं, ते काय म्हणतात पेंट अख्खे फाटली, मेकअप का ते काय फाटलं, आणि त्याच्यातनी रक्त बी निघत होतं. तरी म्हणलं हे सीन आपण असा करायचा ना, पब्लिकला हसवायचंय म्हणल्यावर, खुशी द्यायची म्हणल्यावर थिएटरला विंजायचं केलं असतं. अगदी सर, सगळंच करायची तयारी होती सूरजची या संपूर्ण प्रोसेसमध्ये. पण आता जर मी इथून पुढे तुम्हाला विचारलं की सूरजने कोणत्या गोष्टीकडे आता विशेष लक्ष दिलं पाहिजे, कारण तुम्ही इतके स्टार्स बनवलेत, त्याबद्दल मी नकोच बोलायला, हा एक नवीन कुठल्या गोष्टींकडे लक्ष मी काही स्टार्स बनवलेले नाही, त्यांच्यामुळे माझे पण स्टार बदलले ना. हो, म्हणजे ते इट इज लाईक अ गिव्ह अँड टेक. कधी कधी हा विचार करतो की त्या लोकांनी माझ्यावर काम केलं नसतं तर मी काय केलं असतं. मी त्यांच्यावर काम केलं याचा आनंद आहे, पण त्यांनी पण माझ्यावर काम केलं याचा आनंद आहे. सूरजला मी काही नाही, एवढंच सांगेन की जे आत्ता मिळेल याच्यानंतर, कारण मी नेहमी सांगतो तुझे फॅन्स आहेतच, पण या चित्रपटाने त्याची संख्या प्रचंड वाढणार आहे. त्यामुळे ती जबाबदारी घे, जे चांगलं आहे ते काम कर. आणि मी त्याला कितीतरी वेळा बोललो, मार्गदर्शनासाठी मी तुझ्याकडे आहे. सर डायरेक्ट म्हणायचं, कोण नसलं ना मला बोल, मी येतो लगे. मी म्हणलं हा, मी तुम्हालाच बोलवून घेतो. तुम्ही त्याला सांगितलं की मार्गदर्शनासाठी मी आहेच तुझ्याबरोबर. आणि दुसरा एक माणूस तो फायटिंगचा, ते जर लय हसा यायचं मला सीन सांगायचं ना, ती एक तर त्यांचा हे ना आमचा फाईट मास्टर राज शिंदे, त्याच्याबद्दल आम्हाला अख्खे आम्ही ऍक्टर आलो ना, आमची बारकी माझी सूरज टीम इतके हसायची ना की ते वाक्य त्याचं एक आहे ना, काय की पॅशनेट आहे ना, तर तो खूप छान शिव्या देतो तो. त्या शिव्या देतो ना त्या वेगवेगळ्या टोन्स मध्ये देतो, आणि ना मेन म्हणजे कोणाला असं डायरेक्टली देत नाही. आणि खरं ते फायटिंग म्हणजे मास्टर आहे ना, करून काम लय भारी घेतो खरंच. म्हणजे तो हे आणतो आपल्याला जोश आणून देतो की कुठं काय करायचं, त्यांनी शिकावं लागतं. सगळं वेगळंच आहे की नाही, खरंच वेगळं आहे. आणि सर हॅट्स ऑफ आहे तुम्हाला, हे अजिबातच नाहीये करवून घेणं, एवढं ऍक्टिंग, डबिंग, फाईट सिक्वेन्स सगळं एकत्र बोनांजा आहे हा मध्ये. सरांनी करून घेतलंय, माझी काहीच मेहनत नाही, ते अख्खे. बरं, पडद्यावर कोण दिसणार आहे? मी दिसणार का तू? मी त्याला नेहमी सांगायचो पडद्यावर ज्या क्या मारत येणार आणि अख्खी शिट्ट्या खाऊन वाजणार, शिट्ट्या खाणार. एंट्री होणार ना सूरज चव्हाणची, टॉपच्या किंगची थिएटर मध्ये, तेव्हा शिट्ट्या वाजवणार माझे फॅन, आनंदात असणार.
क्या बात, खूप मस्त. आणि सगळं छान होऊ देत. सर तयार झालाय चित्रपट, येतोय 25 तारखेला प्रेक्षकांच्या भेटीला. काय तुम्हाला प्रेक्षकांना सांगायला आवडेल, कारण तुम्ही म्हणाला ती प्रोसेस संपूर्ण सांगितली आहे, तरी पण काय एक अपील कराल प्रेक्षकांना? काही नाही अपील, बस 32 वर्षामध्ये भरभरून दिले त्यांनी आणि तो विश्वास दिलाय. फक्त एकच आहे की मी विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, की आय विल डू माय बेस्ट. यश अपयशाची गणितं नाही आहेत कुठलीच, की मी काम करतोय सगळंच यशस्वी होईल, हे गणित नाही असू शकत. तो प्रामाणिक प्रयत्न हे लोकांना कळतात आणि त्या प्रामाणिक प्रयत्नांनाच लोक गर्दी करतात. त्यामुळे मला एवढी खात्री आहे की ते प्रामाणिक प्रयत्न प्रत्येक शॉटमध्ये दिसतील. सूरज, माझं बी एवढंच फॅनला माझं सांगणं आहे, तुम्ही बिग बॉसला मला एवढं PM दिलं, इतका सपोर्ट केलाय, तर माझी एकच इच्छा आहे की आता माझा झापक झुपक 25 एप्रिलला येतोय, एकदा माझ्या विश्वास ठेवून झापक झुपक पिक्चर बघा, कसा वाटतोय, मग तुम्हाला काय करायचंय ते बोला मला. सूरज, पण मला असं कळलंय की 25 एप्रिल ही यापुढे तुझा वाढदिवसाची तारीख असणार आहे, हे खरं आहे तेव्हाच का? माझा जन्म होतोय. म्हणजे मला माहित नाही की माझा बर्थडे कधी होतोय, पण आता तेव्हाच माझा जन्म होतोय असं मी सांगतो. सो आतापासून तुझा वाढदिवस 25 एप्रिल असेल तर 25 एप्रिल. ठीक आहे, सगळ्यांनी सूरजला 25 एप्रिलला विश करायचं. थँक्यू सो मच, इतक्या छान गप्पा मारल्या आणि खूप शुभेच्छा. 25 तारखेला भेटूया, मी तुला विश करीन. सर, प्रामाणिक प्रयत्न आहे, मी सुद्धा खूप एक्सायटेड आहे हा चित्रपट बघायला. ऑल द व्हेरी बेस्ट. करत राहा असे सिनेमे आणि गप्पा मारत राहा. थँक्यू. थँक्यू. वेलकम म्हणायचं. वेलकम.